ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची ही मॅच असेल. टॉस जिंकलाय तो बेकरे टीमनं अष्टविनायक या नावानं तो खेळ करतो आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान या नावानं मैदानावरती उतरलाय तो अक्कलवाडी संघ. पॉवर प्लेचं षटक असेल. क्षेत्रक्षणात सातत्यानं बदल होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुदेश मालुसरे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. एक असेल मिड विकेटला प्रथम पवारला आपण बघू शकाल. लॉंग ऑफ रिझन मध्ये आर्यन मालुसरे गोलंदाज तयार आहे. पहिला चेंडू स्टिअर केला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले होते मात्र एक धाव घेता येईल इतका पुरेसा अवधी या ठिकाणी मिळतो आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं नवीन कराले या फलंदाजानं खुलं केलं. एक धाव लागतीये ती धाव फलकावरती. एक धाव फलकावरती. कराले म्हटलं की मला वाटतं हरेश कराले जे एक पंच म्हणून काम बघत होते. इथे हा चेंडू जोरदार अपील. पंचांनी दात फेटाळले. एक धाव लेग बाईच्या साह्यानं प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये पंच एक धाव ना. हा पंचांचा इशारा येणं फार गरजेचं आहे. एक धाव या ठिकाणी वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने 2 धावा आहेत त्या धाव फलकावरती. थंडीच इतकी आहे की मला वाटते कॉमेंट्री करण्यासाठी सुद्धा काही जण दगावत आहेत पण आमचं आयुष्य थंडीत गेलं. गोलंदाज तयार आहे. इथे हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. काय घडलं. बेल्स पडते याचा अर्थ फलंदाज बाद आणि पहिला हादरा अष्टविनायक बेकरे या टीमला. डीजे खालचा मुनीर पटेल मला वाटतं सुलेमाननं ते मॅन ऑफ द सिरीज पटकावली होती. बंटी बद्रिके त्या रेसमध्ये होता पण लोधिवली संघानं जवळजवळ 7 ते 8 फुटाची ट्रॉफी जिंकली होती एक 3-4 वर्ष मागे गेलो तर. आणि आज 3-4 वर्षानंतर आमची आणि नितेश तरे यांची भेट होते. त्यासाठी नक्कीच आम्हाला हा योगायोग जुळून येतोय पण अक्कलवाडी संघ दूरवरून आलाय. त्यांचे प्रयत्न आतोनात आहेत. इथे हा चेंडू सरळ बॅटला खेचलाय. क्षेत्ररक्षक बघत राहिलेत. पर्याय नाहीये. अगदी स्लॉट मध्ये होता आणि त्याला फेकलंय. आउट ऑफ द प्लॉट. सीमा पार षटकार बॅट मधून येतोय हा षटकार. सध्या स्थितीला जर वातावरण पाहिलं ना तर दमट आहे. एकंदरीत दिवसा आपण म्हणतो जे दमट वातावरण असतं कारण स्थगित वातावरण आहे. चेंडू एलिव्हेशन होणं फार कठीण आहे आणि जर का तुम्ही एखाद्याच्या रेंजमध्ये फ्लोमध्ये चेंडू टाकले तर हे चेंडू थांबणार नाही आहेत आणि त्याचा फटका बसला तो सुदेशला. इथे हा चेंडू वेगवान आतमध्ये येणारा चेंडू इन स्विंगरला टाकला होता आणि हेच चेंडू तुम्हाला लाभदायक ठरतील कारण आखो टप्प्याची चेंडू फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवणं अवे फ्रॉम द बॉडी आणि त्याचा फायदा होईल तो गोलंदाजी करणाऱ्या टीमला. पण जर का तुम्ही स्लॉटमध्ये टाकले तर त्याचा फटका बसेल तो गोलंदाजाला. आणि इथे मात्र आपण बघतोय जर का चेंडू खराब येत नसतील ना तुम्हाला खराब बनवावे लागतील ते बॅटिंग करणाऱ्या अष्टविनायक बेकरे टीमसाठी. एक निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिरावेल 8 या धावसंख्येवरती. खूप चांगली लाईन लेंथ. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 8. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकांची ही मॅच. एक विकेट जरूर गमावले पण सुरुवात चांगली आहे कारण सध्या स्थितीला 24 चेंडूचं एक सत्र आहे आणि जर का तुम्ही किमान 30-35 पर्यंत जरी पोहोचलात तर एक फायटिंग टोटल या ठिकाणी म्हणता येईल. खूप चांगली स्पर्धा आहे. जवाबाई ट्रॉफी 2025चं हे शानदार पर्व. दुसरी रात्र आहे आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये आपण बघतोय दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना जय हनुमान अक्कलवाडी आणि त्यांच्या विरोधात असेल तो अष्टविनायक बेकरे. एका बाजूला गणपतीचा धावा केला जातोय तर दुसऱ्या बाजूला बजरंग बलीच्या नावाची ताकद आपल्याला पाहायला मिळते. पण इथे जर तसं पाहिलं ना तर अक्कलवाडी संघ टीम स्पिरिटने खेळणारा संघ आहे. दुसऱ्या बाजूला पहिली विकेट जरी गमावली असली तरी आम्ही धावा जमवण्याचा धाडस दाखवू हेच सांगतोय तो अष्टविनायक बेकरे संघ. पण वातावरणाचा विचार करून जो खेळ करेल तो या मैदानावरती सद्यस्थितीला
पुढे येण्याचं धाडस करणार आहे, कारण वातावरणाशी जुळवूनच तुम्हाला खेळ करणं फार गरजेचं आहे. विराज पवारचा हा चेंडू फटका बसलाय, क्षेत्ररक्षक पोचतील का? कॉलिंग नाहीये, कॉलिंग नाहीये. आणि तसं पाहायला गेलं तर सिलीम मिडॉपचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्यासाठी प्रयत्न करत होते, भरपूर अंतर तसं पाहायला गेलं तर लॉंग ऑफला कव्हर करायचं होतं. 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 10 धावा आहेत त्या धावफलकावरती. डीजे तुम्हाला रेडी त्या ठिकाणी राहावं लागेल, कारण जर थंडी उडवायची असेल तर तुम्हीच ते काम करू शकता. अशी थंडीतली गीतं तुम्ही वाजवली पाहिजेत. लेटकट करण्याचा प्रयत्न वेग जास्त होता. खरं तर अभिजित पाटील जे ज्यांच्या सौभाग्यवती गुलसुंदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आहेत, त्यांनी या टुर्नामेंटसाठी आणि या अकोलवाडी टीमसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतोय. विद्यमान सदस्य रमेशदादा मालुसरे यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत, तसेच अकोलवाडी टीमला शुभेच्छा देत आहेत, त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतोय. ऑन साईडला फटका क्लिअर केलाय, फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू वाटचाल करतोय थेट चौकारासाठी आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 14. डीजे अथर्व शिंदे, शेकीन चिंचवली खोपोलीचे तगडे फलंदाज, त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या, त्यांचंही स्वागत. मॅच चांगली होईल हीच अपेक्षा सगळ्या प्रेक्षकांना असेल, कारण यातून जो जिंकेल तो आजच्या रात्रीतील शेवटची मॅच अभित 11 दामत या टीमच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. पण इथे जिंकेल अष्टविनायक बेकरे की या विपरीत जिंकेल जय हनुमान अक्कलवाडी. इथे आप ट्रॅकर फटका खेचला, ऑन साइडला पर्याय नाहीये, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक दे चेंडू निघालाय, डीप स्क्वेअर लेग सीमा पार, षटकार. सहा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 20 धावा लागतायत त्या धावफलकावरती. तसं पाहायला गेलं ना, समोर एक धाकड फलंदाज आहे, उंच खुरा आहे, त्याची उंची जास्त आहे आणि त्याच्या समोर शॉर्ट ऑफ लेंथ बाउन्सर जमणार नाहीयेत. तुम्ही अशा वेळेला सटीक यॉर्कर, गुड लेंथ, तदनंतर वाईड यॉर्कर हे पर्याय वापरले पाहिजेत आणि तशी कामगिरी करावी लागेल ती गोलंदाजाला. इथे हा चेंडू पुढे टाकला होता, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते 1 धावा आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 21. क्रिकेट हा असा खेळ आहे आणि जर आपण पाहिलं असेल ना, ज्या वेळेला 2006-2007चा जमाना होता त्यावेळेला सगळ्यांनाच वाटलं होतं 436 चेस होतील का, 434, पण 438 सुद्धा बनवल्या आफ्रिकेनं. आणि इथे जरी सद्यस्थिती थंडीत जरी असली तरी इथे मात्र धावा जमवल्या तर धावांचा पाठलाग येऊ शकतो. खराब गोलंदाजी होते आणि इथे खूप चांगली फलंदाजी. अष्टविनायक बेकरे टीमचा फलंदाज प्रशांत आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा चौकार. 25 धावा आहेत त्या धावफलकावरती. चार षटकांची मॅच, नेहमीच चढ उतार या मॅचमध्ये होत असतो, कारण तसं पाहायला गेलं ना तर 4 षटकांच्या मॅचमध्ये कधी कधी एका षटकात भरपूर धावा कुठल्या जातात, पण एकाच 2 षटका अशी येतात की एकाच 2 विकेट जास्तीत जास्त निर्धाव चेंडू कमबॅक करण्याची संधी असते आणि कदाचित तसं काम करेल अक्कलवाडी जो पाहुणा संघ आहे या मैदानावरती. आणि जर का तसं घडलं तर या मॅचमध्ये एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम पवारकडे ती क्षमता आहे आणि आपण बघतोय की महाराष्ट्रात सध्या पवारांची पॉवर सुरू आहे आणि त्यापैकी हा प्रथम पवार जो स्वतःला सिद्ध करेल की या विपरीत जी रणनीती आखले. स्पीडअप करा अक्कलवाडी टीम. प्रथम पवार आलाय गोलंदाजीला, स्ट्रायकर एंडला असेल सोमेश्वर. आउटसाइड डॉप स्टंप, वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय जास्त बाहेर. या ठिकाणी हा चेंडू टाकला जातोय. 1 धाव वाढेल 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 26.
26 धावा आहेत त्या धावफलकावरती. इथे हा चेंडू ऑफ ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत. खूप चांगली फिल्डिंग. थोडेसे फंबल होत आहेत. एकेरीला परिवर्तित केलं जाते दुहेरीमध्ये आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 28. 24 चेंडूचं एक सत्र आहे. 40-45 धावा या मॅचमध्ये फायटिंग टोटल असेल. अष्टविनायक बेकरे टीमसाठी पहिलं षटक टाकलं सुदेशनं. केवळ त्यानं 8 धावा खर्च केल्या. विराज पवारनं तब्बल 17 धावांचं षटक फेकलं आणि इथे मात्र कमबॅक करायचं आहे अक्कलवाडी टीमला. जर का इथून पुढे कमबॅक झाला नाही तर या मॅचमध्ये परतणं तितकंसं सोपं नसेल बेकरे टीमच्या विरोधात अक्कलवाडी टीमला. इथे हा स्ट्रोक सरळ बॅटनं खेचला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. खूप चांगली फिल्डिंग म्हणता येईल. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 29. 29 धावा आहेत धावफलकावरती. खूप चांगली स्पर्धा आहे. आज या स्पर्धेची दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीतील दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. गॅपमध्ये राहुल द्रविडची आठवण करून देणारा फटका. चेंडू सीमा पार जातोय. गली आणि पॉइंटच्या मधून येतोय. अजून एक चौकार. एकोणतीस प्लस 4 33. खरं तर सुजितदादा शिंदे आणि त्याचबरोबरीने सुमितदादा दसवते, केदारदादा भगत यांचा जो मित्रपरिवार आहे पनवेलचे आमचे केदारदादा भगत आणि त्यांचा जो मित्रपरिवार आहे सुजितदादा शिंदे त्याचबरोबरीने सुमितदादा दसवते यांच्या माध्यमातून अक्कलवाडी टीमला आणि या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. प्रथमचा हा चेंडू ऑन साईडला येतोय. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये विराज. चेंडूची फेक करणार तोपर्यंत मिळते एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे ती 34. 34 धावा आहे धावफलकावरती. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे एक षटक. 8 चेंडू बाकी आहेत. कमबॅक करावा लागेल. 40-45 धावाच्या आतमध्ये रोखलं तर चेस होऊ शकतात. फलंदाजाचा जो प्रयत्न होता रिव्हर्स अटेंड करण्याचा तो हाणून पाडलाय. कारण जसा फुटवर्क होते ना त्या पद्धतीची गोलंदाजी. या षटकातील हा शेवटचा आणि निर्णायक चेंडू बाकी असेल. फुलटॉस आणि फुलटॉस वरती येतोय. आज चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होते 38. 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा आहेत धावफलकावरती. 13 धावसंख्येचं षटक या ठिकाणी खर्च केलं ते प्रथम पवारनं आणि इथे मात्र आपण बघतोय शेवटचा षटक असेल या सत्रातील बाकी. अगोदरच्या मॅचमध्ये 50 धावा चेस झाल्या होत्या अशी माहिती आम्हाला या ठिकाणी नितेश तरे सर या ठिकाणी देत आहेत. आणि सगळ्यांना वाटलं होतं की फिल्डिंग करणारा संघ जिंकेल, पण मला वाटतं लगातार 3 षटकार त्या फलंदाजानं ठोकले आणि रिहान बॅटिंगसाठी होता आणि अभित याच्या नावानं खेळणारा जो दामत संघ होता त्यांनी विजय प्रस्थापित केला. याचा अर्थ वातावरणात काही असू दे, तुमच्या जर मनगटात ताकद असेल, अगदी तुमच्या शरीरामध्ये जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स ही फार महत्त्वाची गोष्ट आणि तो जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. हे दाखवलं त्या फलंदाजानं. इथे जरी 38 झाल्या असल्या तरी 45च्या आतमध्ये रोखलं, 50च्या आतमध्ये रोखलं तर त्या धावाही चेस होतील. कारण सद्यस्थितीला फिल्डिंग करणं तितकंसं सोपं नाही आहे आणि अशा वेळेला आपण बघू शकाल हे षटक तितकंच निर्णायक असेल या मॅचमध्ये. ऋतिक शिंदे आलेत गोलंदाजीसाठी. आज खूप दिवसानंतर त्यांच्या वाट्याला षटक येत आहे, पण इथे मात्र त्यांना जादुई गोलंदाजी करावी लागेल. मैदान तसं पाहायला गेलं तर खेळपट्टी लॉंग आहे आणि आपण बघतोय जर का तुमचा टप्पा अचूक असेल ना तर भरपूर गोलंदाज या मैदानावरती सफल ठरलेत. मला वाटतं 30मध्ये 37 धावा सुद्धा वाचवल्यात या स्पर्धेत. काल 34 वाचल्या होत्या. खूप चांगले बॅकिंग संकेत त्या ठिकाणी होते.
पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग रिव्ह्यू आहे वाईटसाठी. ऑनफिल्ड डिसिजन 22ची एक धाव. बॅटिंग रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ज्ञानेश्वर मालुसरे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. बघा रात्रीचे 12 वाजून मला वाटतं 38 मिनटं झालेले आहेत, पण तरीसुद्धा जे अगदी प्रेक्षक आहेत टी व्हीवरती मोबाईलवरती या स्पर्धेला एन्जॉय करतात. हीच तर खरी तुमची पोचपावती आहे. अगदी बॅटच्या रेंजमध्ये हा चेंडू होता, यष्टीरक्षण मिस झाला त्या ठिकाणी, पण तदनंतर आपण बघतोय की चांगलं बॅकिंग एक धावता आले. काय फेर का फेर का ऋतिकच्या पर विकेटसाठी वाईड बॉलचा इशारा येतो. एक धाव वाढेल, एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 39. 40 धाव आहेत धावफलकावरती. रियांश दीपक मिसाल यांच्या माध्यमातून ऋतिकच्या पर विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. हा या गोष्टी घडत राहतील, कारण सातत्यानं आपण बघतोय की ज्या वेळेला एखाद्या गावचा संघ खेळत असताना प्रत्येकाला ओढ असते. जोगी इलेक्ट्रिकलचे आमचे ओनर अशोकदादा कालेकर, त्याचबरोबरीने अनंता मोरे साहेब या स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आम्ही या ठिकाणी करतोय. ऋतिक शिंदेच्या पर विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं, पण इथे त्याच्या गोलंदाजीवरती बसतो षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 46. 46 धावा आहेत त्या धावफलकावरती. 46 धावा आहेत. विकेट लॉंग आहे आणि अशा वेळेला आपण बघतोय ऋतिक शिंदेला षटक देण्याचा अजून निर्णायक षटक होता. हा पुढे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील आणि तसा हा काहीसा चेंडू होता. बॅटची एज झेल टिपलाय. मेन अंपायरने बाद असल्याचा इशारा दिलेला आणि सोमेश्वर मसने जो फलंदाजी करण्यासाठी सलामीला आला होता, वैयक्तिक 25 धावांचं योगदान देऊन तो माघारी परततोय आणि हादरा मिळतोय. बेकरे टीमला धावसंख्या असेल 46. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. टॉस जिंकला आणि धाडसी निर्णय. मी या निर्णयाचं कौतुक करेन की पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला तो अष्टविनायक बेकरे टीमनं आणि आपण बघतोय की त्यांची फलंदाजी खूप चांगली राहिलेली आहे. खूप चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेची अगदी वाहवा खालापूरमध्ये जाऊन पोचलेली आहे, पनवेलमध्ये जाऊन पोचलेली आहे, रसायनीमध्ये जाऊन पोचलेली आहे आणि आपण बघतोय की हा अक्कलवाडी संघ या मैदानावरती खेळ करतोय. पहिल्यांदा फिल्डिंग करतोय दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये. इथे अंदाधुंदी फटका, डिरेक्ट हिट घेतली जात नाहीये. एक धाव मात्र या ठिकाणी लेग बाईटच्या साह्यानं मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 47. पहिल्या सत्रातील चेंडू बाकी असतील, शेवटचा चेंडू बाकी आहे. 50च्या आतमध्ये रोखणे याचा अर्थ मॅच मध्ये कायम असेल तो अक्कलवाडी संघ. शेवटचा चेंडू. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार जातोय. हा षटकार प्रशांतच्या बॅटमधून येतोय. षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 53. येणारे 24 चेंडू 54चा पाठलाग करावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये अक्कलवाडी टीमला. खरं तर ज्या ज्या वेळेला पहिल्या सत्रातील शेवटच्या चेंडूवरती षटकार येतो ना, तो षटकार भरपूर अंतर, षटकारच नाही तर चौकार ज्या ज्या वेळेला येतो तो अंतर भरपूर वाढवून जात असतो आणि कदाचित धावांचा पाठलाग करताना त्याच धावा फार कठीण स्थितीला सामोरं जावं लागतं दुसऱ्या सत्रात बॅटिंग करणाऱ्या टीमला. पण इथे 24 चेंडू 54चा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील, नेमकं काय घडेल हे बघणं फार गरजेचं आहे. तोपर्यंत आपण संधी देऊयात ती डीजे ऑपरेटरला.
पनवेल महानगरपालिकेचे भावी नगरसेवक तथा पनवेल शहर मंडल उपाध्यक्ष आदरणीय भारतीय जनता पार्टी आदरणीय केदारदादा भगत आणि त्यांचा मित्र परिवार या स्पर्धेला एन्जॉय करतोय। ॲडव्होकेट संकेतदादा भुजबळ, ॲडव्होकेट निखिलदादा खैरे, कपिलजी कुरघोडे, अक्कलवाडी टीमनं जर ही मॅच जिंकली तर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल। त्याहीपेक्षा ही मॅच कोणी जिंकू देत बेकरे, जिंकू देत अक्कलवाडी, पण हा सामना शेवटपर्यंत आला पाहिजे। अपेक्षा प्रेक्षकांना 24 मध्ये बनवायचे त्या 54 13.50च्या सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल। जर 53 होऊ शकतात तर 54 का होणार नाहीत हाच प्रश्न आता स्वतःला विचारावा लागेल। तो प्रथम पवार आणि त्याचा साथी फलंदाज रितेश मोरे जो स्ट्रायकर एंड वरती खेळ करतोय। व्हेरी फास्ट बॉल, वेगवान चेंडू, भन्नाट वेग या चेंडूमध्ये आपण बघतोय। डॉट बॉल येतोय। उर्वरित आता 23 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 54। चांगली मॅच होईल यात शंका नाहीये। तसं पाहिलं गेलं तर 2-3 फटक्यांचं काम आहे, पण डॉटपेक्षा सिंगल डबल्स या मॅचमध्ये भरपूर काम करून जातील अकोला टीमला। आणि जर का 2-3 मोठे फटके आले तर मॅच अगदी बॅलन्स व्हायला वेळ लागणार नाहीये। पहिलं षटक टाकतोय तो गोलंदाज उमेशचा हा चेंडू सरळ बॅटने खेचलाय, रिकामं क्षेत्र शोधलंय आणि रितेश पवारने केले सुरुवात या चौकाराने। या चौकाराच्या बरोबरीने रितेश मोरेने केले सुरुवात या चौकाराने आणि या चौकाराच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं त्यानं मात्र खुलं केलंय। 4 धावा आहेत धावफलकावरती। हा पवार असू देत, मोरे असू देत, कोणी असू देत, पण धावा आल्या पाहिजेत। हा अक्कलवाडीकरांना 28 असेल, पण इथे मात्र धावा रोखल्या पाहिजेत असे म्हणत असतील बेकरी टीमचे पाठीराखे आणि तिकडे दामट टीमचे पाठीराखे म्हणत असतील कोणी जिंकू देत, फक्त आमची मॅच जिंकली पाहिजे। आणि ते जिंकलेत, त्यांची ट्रॉफी आहे। मला वाटतं जावा 11 ही टीम सुद्धा क्वालिफाय झाली, आयोजकांची टीम आहे, म्हणजे बरोबर आहे तुमचा। रिहान पटेल इनका आज बर्थडे, जिन्होंने पिछले मैच में 3 गेंदों में 3 छक्के लगाए थे, उनको मैं यहाँ बुलाना चाहता हूँ। 5,000 का इनाम, 4 गेंदों में 4 छक्के आते हैं तो अफजल तिवाले पैसा जमा करो, वरना मेरे को यहाँ से जाने की मुसीबत होगी। लेकिन इधर गेंद चली गई सीधा करजत फाटे में, 4 रन के लिए चौका। बरोबरीने हा डीजे धन्यवाद। असे जागरूक राहा तुम्ही, मॅच मध्ये मजा येईल जर तुम्ही सज्ज असाल तर। चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 8। रितेश मोरे कडे ती क्षमता आहे जो ही मॅच शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतो। या सध्याच्या वातावरणात ठासून गुणवत्ता भरलेला खेळाडू आहे आणि त्यानं स्वतःशी जर का ठाण मांडलं तर 24 मध्ये 54 कठीण नसतील त्या अक्कलवाडी टीमला। उमेशचा हा चेंडू सरळ बॅटने खेचलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील का, पोहोचलेत सोमेश्वर। झेल ड्रॉप त्या ठिकाणी होते, अंकुश होते, झेल ड्रॉप झाला, एकदा मिळते आणि एका धाबीच्या बरोबरीने धावसंख्या होते 9। 13.50 ची सरासरी आहे। या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय। मी या अगोदरच सांगितलं की एखादं षटक कोणत्याही स्थितीला जर का 15+ धावसंख्येचं आलं तर या मॅच मध्ये कायम असेल, पण विकेट्स राखून धावा जमवणं फार गरजेचं आहे त्या अक्कलवाडी टीमला। इथे स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह केलाय, कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका, पण फिल्डर पोहोचलेत, पण पोहोचण्या अगोदर चेंडू पोहोचलाय सीमा पार चौकारासाठी। पूर्णांक 5-0 ची सरासरी राखायची होती, इथे मात्र 13 धावा आल्या धावफलकावरती। 5 चेंडूंचा खेळ संपलाय। हॅट्रिक विकेटला 2000 आणि 3 षटकाराला
चहा तुमची हाऊस मोठी आहे. सौद नजे यांचं आगमन. तुमचं फायनल करा आणि मला सांगा. 13 धावा आहे धाव फलकावरती. अजून एक खूप चांगला स्ट्रोक. प्रथम पवार त्याने ठोकला 100 कव्हरला बीट करत दणदणीत चौकार. आणि या चौकाराच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 54चा करायचा पाठलाग. धाव संख्या होते 17. उर्वरित चेंडू बाकी असतील 18 आणि धावा बनवायचे आहेत ते मात्र 37. डीजे डीजे या अगोदर मला वाटतं 3 चेंडूवरती 3 षटकार रिहान पटेलने लगावले होते. त्याचा आज वाढदिवस आहे आणि मला वाटते खूप चांगला दिवस आहे आज शुक्रवार. तुम्ही बाकी काही करा काही करू नका हे मला माहीत नाही. देव सगळ्यांचा आहे. तुम्ही सकाळ उठल्यानंतर पहिले नमाज पडायला जा. आज शुक्रवारचा दिवस आहे आणि तुम्हाला वाढदिवसाच्या मी मनापासून शुभेच्छा देतोय. विकेट हॅट्रिकला 2000. अफजल टिवाले 2000 जातील ना जातील. 500 आम्हाला जाण्यासाठी तरी द्या. दिले दिले कंप्लीट केले दिले. धन्यवाद अफजल टिवाले. तुमची स्पर्धा या ठिकाणी गाजेल यात शंकाच नाही. या स्पर्धेला आज रसायनीतून भरभरून प्रतिसाद येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये ती 17. उर्वरित 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 37. या धावसंख्येची पण रितेश मोरेचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षकांना हा झेल टिपला आणि पहिला हादरा धावांचा पाठलाग करत असताना अक्कोलवाडी टीमला मिळतोय. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होईल रितेश मोरे. अक्कोलवाडी गावचे ग्रामस्थ 1 वाजलेत. ते सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि त्यांनी सुद्धा अक्कोलवाडी टीमला त्याचबरोबरीने या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. त्याचबरोबरीने जो फलंदाज मैदानावरती दाखल झाला अजय मालुसरे त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे पिताश्री आनंददादा मालुसरे, त्याचबरोबरीने त्यांच्या मातोश्री विजयाताई मालुसरे आणि त्यांच्या मित्र म्हणून बहिणाबाई कशिश मालुसरे आणि त्यांचा संपूर्ण जो हौशी ग्रुप आहे तो या स्पर्धेला एन्जॉय करतो. त्यांनी सुद्धा या स्पर्धेला आणि त्याचबरोबरीने या अक्कोलवाडी टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचाही आम्ही स्वीकार करतो आणि त्यांचंही मनापासून स्वागत. शेवटचे 17 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 37 या धावसंख्येची. हाफ ट्रॅकर अजयने आलेल्या शुभेच्छांचा केला स्वीकाराने ठोकलाय. फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून लॉंग लेग सीमा पार खणखणीत चौकार. रिक्षावाले झोपलेत पण आमचे जे अफजल टीवाले कॅमेरा जरा फिरवा. कॅमेरा हा फिरवा. स्पर्धा त्यांची आहे आपण पाहुणे आहोत. कॅमेरा फिरवा. हा बघा गड्डी बघा कशी आहे गड्डी. पण जाता जाता आम्हाला एक तरी नोट द्या हो. कारण ज्याचा बर्थडे त्याला मी अगोदर सांगितलं की आज शुक्रवारचा दिवस आहे. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने मॅचकडे जाणंही फार महत्वाचं आहे. 21 धावा आहेत त्या धाव फलकावरती. स्टिअर केला हलक्या हाताने. 1 धाव या ठिकाणी घेण्यासाठी सरसावलेत आणि 1 धाव
कशी बशी का होईना पण कंप्लीट केली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 22 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे आता 15 चेंडू 32ची गरज आहे. तसं पाहायला गेलं तर दोन फटक्यांचं काम आहे. बड्डे बॉय रिहान पटेल या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. खूप चांगली बॅटिंग तुम्ही केली पण एक सामना बाकी आहे. ही मॅचही तितकीच महत्त्वाची आहे. जर मी चुकत असेल तर मला माफ करावं पण मॅच होणं फार गरजेचं आहे. इथे हा चेंडू बॅकवर्ड क्षेत्राकडे वाटचाल करतोय. एकदा मिळेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होती ती 23 धावा आहे धावफलकावरती. मॅच चांगली होईल यात बिलकुल शंका नाही आहे. शेवटचे आता 14 चेंडू बाकी आहेत. 31 धावसंख्येची गरज आहे. चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला शुभेच्छा देतात. विश्वास शिंदे, अथर्व शिंदे यांचे पिताश्री ते सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. गणेश पडवळ जे आपण म्हणतो ना जिथे परिस्थिती गंभीर तिथे गणेश पडवळ खंबीर, त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. भरपूर शुभेच्छा आल्यात आणि या शुभेच्छांचा स्वीकार आम्ही सगळ्या आयोजकांच्या वतीनं करतोय. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. मॅच चांगली झाली पाहिजे हीच अपेक्षा. 14 मध्ये 31 ऑफ ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 24. शेवटचे आता 13 चेंडू बाकी आहेत. 30 धावसंख्येची गरज. निर्णायक चेंडू असेल. इथे जर का मोठा फटका आला तर सामना अगदी समप्रमाणात येऊन पोहोचेल. पण इथे हा चेंडू जर का 6-4 पेक्षा कमी धावा देऊन गेला तर बाजू भक्कम असेल ती बेकरे टीमचे. पण 2 षटका अजूनही बाकी आहेत. सिर सलामत तो पगडी 50. विकेट्स राखली तर धावा कधी होतील. इथे स्ट्रोक प्रथम पवारची ही पॉवर पोहोचले सीमा पार. ठोकलाय. धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करणारा हा दणदणीत षटकार. डीजे सर्वप्रथम या स्पर्धेचे जे आयोजक आहेत जवाभाई यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो की इतकी चांगली संकल्पना तुम्ही या ठिकाणी आखले आणि तुमचे 2 संघ पुढे पोचलेत. यापेक्षा तुमच्यासाठी मोठं काही नसेल. पण त्याहीपेक्षा मी जे असं म्हणेन की तुम्ही इतरही संघांना जो प्रवेश दिला आहे त्यासाठी मनापासून तुम्हाला धन्यवाद. आणि त्यापैकी हा एक महत्त्वपूर्ण सामना मैदानावरती रंगतो. जोपर्यंत प्रथम पवार मैदानावरती असेल तोपर्यंत आजा मी तर म्हणेन विजयाच्या आशा आणि अपेक्षा पल्लवीत असतील त्या अकोलाडी टीमसाठी. पण अजयला तितकी चांगली साथ त्याला द्यावी लागेल. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. 24ची गरज आहे. सामना अगदी बॅलन्स झाला आहे. केवळ 2 फटक्यांचं काम आहे. पण इथे मात्र 2 फटक्यांपेक्षा सिंगल डबल्सही भरपूर मायने करतील. पण दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं ना तर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल तो अष्टविनायक बेकरे टीमला. याच परिसरातील बेकरे संघ आपण बघतोय 12 मध्ये 24 त्यांना वाचवायचे आहेत. महत्त्वपूर्ण लढत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पराग कराले गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 24 या धावसंख्येची गरज. ऑन साइडला फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. खूप चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी मिळेल. एक धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 31 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटचे आता 11 चेंडू 23 धावसंख्येची गरज. तसं पाहायला गेलं तर अंतर जास्त नाही आहे. केवळ 12 धावसंख्येचा अंतर. एक षटकार एक चौकार या धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करेल. पण विकेट्स राखून
धावा जमवणंही तितकंच गरजेचं असेल त्या अक्कलवाडी टीमला. गोलंदाज सज्ज आहे तो गोलंदाज पराग. परागचा हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडूवरची नजर हटली आणि तिथेच मी तर म्हणेन कुठेतरी दुर्घटना घडते त्या अक्कलवाडी टीमसाठी. भरपूर दूर राहिले फलंदाज. तुम्ही ज्या वेळेला अक्रॉस द लाईनचे फटके खेळताना त्यावेळेला शेवटपर्यंत चेंडूवरती नजर असणं फार गरजेचं आहे. तुमचा फुटवर्कचा वापर योग्य झाला पाहिजे. ज्या पद्धतीनं अजय मालुसरे ते फटके लगावतो, पण तुमचा जो स्ट्रेंथ झोन आहे त्यामध्ये तुम्ही फोकस केलं पाहिजे. प्रथम पवार असा फलंदाज आहे जो कोणत्याही क्षेत्रात मोठे फटके मारू शकतो आणि या सिच्युएशनला त्याच्यासारखा ताकदवर फलंदाज मला तर वाटत नाही या कंडिशनला या मैदानावरती कोण असेल. त्यानं स्वतःची ताकद ओळखली पाहिजे. शेवटचे 10 चेंडू बाकी असतील, जिंकण्यासाठी गरज आहे 23 या धावसंख्येची. एक धाव या ठिकाणी वेगानं कंप्लीट केले. दुसऱ्या धावेची संधी बिलकुल दिली जात नाही. एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 32. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 9-22 धावसंख्येची गरज आहे. असाच एक सामना आम्ही दुपारी बघितला होता, पण तो सामना सुद्धा चेस झाला होता. आणि इथे मात्र जर आपण पाहिलं, भली सामना अगदी समप्रमाणात असेल पण संधी दोनही टीमला आहे. जो चांगले प्रयत्न करेल निर्धाव चेंडू या मॅचमध्ये बेकरी टीमला जवळ आणेल, पण एकाच दोन मोठे फटके या मॅचमध्ये कव्हर करतील अक्कलवाडी टीमसाठी. इथे हा स्ट्रोक सरळ बॅटनं खेचलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावेची गरज होती पण करू दिली जात नाही. एक क्षेत्ररक्षकाकडून एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 33. शेवटचे आता 8 चेंडू बाकी आहेत. 21 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 21 धावा. 2 फटक्यांचं काम आहे आणि कोणत्याही स्थितीला येतील, पण इथे मात्र आपण बघतोय की ते फटके मारावे लागतील. ते प्रथम पवार आणि साथी फलंदाज अजय मालुसरे या फलंदाजाला. बॅटच्या आतली कडा स्टॉप केलाय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे. थांबवलं या मॅचमध्ये अकोले टीमला. असं वाटलं होतं की सुरुवातीला शेवटच्या अगोदरच्या षटकात शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कुठेतरी हा सामना बॅलन्स झाला आहे, पण हे षटक जे टाकलं परागनं केवळ 3 धावा त्यानं खर्च केल्या, ज्यामध्ये तो निर्धाव चेंडू निर्णायक चेंडू असेल. शेवटचे 7 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. स्टिअर केलाय. कदाचित स्वतःच्या खांद्यावरती हा सामना घ्यायचाय हेच सांगतोय प्रथम पवार. ज्या एंडनं त्यानं मोठमोठे फटके ठोकले होते ना, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. शेवटचे आता 6 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी गरज आहे 20 या धावसंख्येची. डीजे वाजव गाणी तुझे. कदाचित बेकरे संघ म्हणत असतील हमारे अंगणे में तुम्हारा क्या काम है, पण इथे हे सांगावं लागेल अकोले टीमला 6 मध्ये 20 चेस करत की मी ही हा विजय सुद्धा आम्ही तुमच्यापासून दूर घेऊन जाऊ. आणि तशी बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल ती प्रथम पवार आणि साथी फलंदाज अजय मालुसरे या फलंदाजानं. रितेश मोरेचं बाद होणं पत्त्यावरती पडलं बेकरे टीमच्या, कारण एका बाजूनं स्ट्राईक रोटेशन होणं जे होत होती ते थांबलं गेलं आणि कुठेतरी धावांची गती मंदावली. एक षटकार जरूर आला, अजयने एक चौकार जरूर ठोकला, पण तदनंतर डॉट पर्सेंटेज सुद्धा वाढले आणि अंतर राहिलंय 6 मध्ये 20. अगोदर मला वाटतं 3 षटकार आले होते अगोदरच्या मॅचमध्ये. गोलंदाज तुषार.
हा योगेश वाघ असते ना तर वेगळा काम झाला असता. नवीन रील्स आहे काहीतरी त्यांची. टुनक टुनक दकाड दकाड टुनक टुनक दकाडा दकाड हेच चालू आहे यांचा. शेवटचे 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. दिवेश गोठल यशमित दामनसे यांचं नाव घेणं गरजेचं आहे, जे कधी लपतच नाही. त्यांचंही स्वागत. 6 मध्ये 20. पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह केला, एकतर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघतील का? दुसरी धाव या ठिकाणी फंबल झालेत आणि दुसरी धाव बघता बघता कंप्लीट. शेवटच्या आता 5 चेंडू बाकी आहेत. 18 धावसंख्येची गरज आहे. जर का हा सामना जिंकला तर युवा कार्यकर्ते सुभाष पवार, हा पवारांचीच पॉवर आहे, यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धन्यवाद सुभाष पवार. आणि आमच्यासाठी 500 आलेत, त्यांचंही धन्यवाद. मला वाटतं विराज गोटेल यांचे गुगल पे 500 झालेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. अफजल तिवाले बघा, ज्यांनी पारितोषिक लावलं आहे त्यांनी 500 जमा केलेत. तुमचंही काहीतरी येऊ द्यात. आमच्यासाठी 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 आउटसाइड ऑफ स्टंप जास्त बाहेर आहे. पंच वळण घेऊन सांगतायत. मेन अंपायर फिरोज खान सर यांचा इशारा येतोय की वाईट बॉल. शेवटचे आता 5 चेंडू बाकी आहेत. 17 धावसंख्येची गरज. चांगली मॅच होईल अपेक्षा आहे, कोणी जिंकू देत. दामत संघ वाट बघतोय की कोणी जिंकू देत, पण आमच्या सोबत कोण येईल यांना ती अपेक्षा आहे. पण शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. 17ची गरज आहे. भरपूर सामने बॅटिंग फेवरला अशा सिच्युएशनला गेलेले आहेत आणि ही जी अशी लढत आहे, एक जर मोठा फटका आला ना तर आत्मविश्वास दुगना होईल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. स्ट्रेट हिट क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाचा वेध घेणारा फटका आणि फलंदाज प्रथम पवार या ठिकाणी होतोय बाद. की 17 धावसंख्येची गरज असेल. कोच दामट टिमके कोच. टॉस, हा टॉस को विराज पवार आलेत बॅटिंगसाठी. 4 मध्ये 17 बाकी आहेत. जर का सामना जिंकला तर भरपूर पारितोषिक मिळतील हीच अपेक्षा आहे, पण त्याहीपेक्षा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. या अगोदरचं षटक जे केवळ 4 धावसंख्येचं आलं तिथेच कुठेतरी या मॅचमध्ये बॅकफुटवरती आला, अन्यथा हा सामना अगदी बॅलन्स होता दोनही टीमसाठी. इथे हा चेंडू खराब टाकला जातोय. चेंडू निघालाय. नो +4. नशिबाचा पंजा. काँग्रेस जागा झालंय, याचा अर्थ या मॅच मध्ये ट्विस्ट. शेवटचे आता 4 चेंडू बाकी. तिसरे पंच आहेत ते या ठिकाणी तपासणी करतील. 12वा खेळाडू कोणी जाऊ नका, आमचे 2 तर बाजूलाच आहेत. हा आयोजक अगदी कमरेपेक्षा वरती हा चेंडू
आहे, पण तपासणी करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तसं पाहायला गेलं तर विराज पवारचा फुटवर्क जो अगदी खडे खडे होता आणि इथे मात्र पंचांचा जो अनपेड अंपायर डिसिजन आहे, चेंडूची लेंथ तपासली जाईल. राजेश भोईर सर तिसरे पंच. पंच या आपण. नावाजलेले पंच आहेत. या मागचं कारण असं की आज जॉबच्या अभावी त्यांना मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करता येत नाहीत, पण त्यांनी रसायनही गाजवले, तिकडे मोपाडाही गाजवलाय, पनवेलही गाजवलाय. आमच्या जोडीला कित्येक स्पर्धा त्यांनी एकत्र केलेल्या आहेत आणि त्यांचा अनुभव कमी नाही आहे. राजेश भोईर सर पण जे जॉबच्या अभावी या ठिकाणी वेळ देऊ शकत नाही आणि अखेर जो निर्णय तो त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेला. हायकोर्टात आपण आहोत आणि चेंडूची उंची या ठिकाणी तपासली जाईल. सुरुवातीपासून तुम्ही पंचांकडे त्या गोष्टी निदर्शनास आणाव्यात. हां, सुरुवातीपासून चेंडू तुम्ही पंचांपर्यंत पोहोचवा. ज्या अँगलनं तो बॅटिंग करतोय, जिथे चेंडू लागला आहे त्याची तपासणी पंच करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. राजेश भोईर सर, पंचांचा इशारा येतो इट्स अ क्लिअरली फेअर डिलिव्हरी, याचा अर्थ योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. मला वाटतं आता शेवटचे चेंडू बाकी असतील. नो नाही आहे, पण वाईट +4 कसाही येऊ देत, पंजा आलाय. याचा अर्थ 4 चेंडू बाकी आहेत. 12ची गरज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट कायम आहे. जर का चेंडू नो असता तर फ्री हिट असती, पण फ्री हिट वाचले बेकरे टीमची. 4 चेंडू तसेच बाकी आहेत. नशिबाचा पंजा यायचा तो आलाय आणि इथे मात्र धावा बनवायचे आहेत त्या मात्र 12. विराज पवार, मॅच बनते. एक फटका या मॅचमध्ये रोमांचकता कायम ठेवेल. कोणीही जिंकू देत अष्टविनायक बेकरे की या विपरीत जय हनुमान अक्कुलवाडी. मॅच चांगली झाली पाहिजे. शेवटपर्यंत सामना येईल हीच अपेक्षा आहे. तुषार गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. इथे फलंदाज विकेट गमावतोय. शेवटचे आता 3 चेंडू बाकी आहेत. 12 धावसंख्येची गरज आहे. 2 मोठे फटके मारावे लागतील ते फलंदाजांना. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार, मी नेहमी उल्लेख करतो की पहिल्या सत्रात ज्या वेळेला शेवटच्या चेंडूवरती षटकार येतो, चौकार येतो, त्याच धावा अंतर वाढवून जातात आणि इथे मात्र आपण बघतोय की सध्या तोच षटकार विचार करण्यास भाग पाडतो. पण इथे 3 चेंडू तसं पाहायला गेलं तर बाकी आहेत. 12 धावसंख्येची गरज. वेगानं भरलेली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज तुषार. हा शोएब अख्तरपेक्षा जास्त रनअप आहे. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू आता 12 धावसंख्येची गरज. अगोदरचं जे षटक टाकलं ना परागनं, केवळ 4 धावा त्यानं खर्च केल्या आणि या मॅचमध्ये जे चित्र होतं ते पूर्णतः बेकरे टीमच्या बाजूने झुकवलं.
शॉट ऑफ प्लेन त्याचाही फायदा उचलता आला नाही आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. शेवटचा आता एक चेंडू बाकी आहे. 12 धावसंख्येची गरज. मॅचमध्ये एकतर्फीपणा आता पूर्णपणे स्पष्ट झालेला आहे. एक फेअर डिलिव्हरी या मॅचमध्ये विजयाचा मार्ग सुकर करेल तो बेकरे टीमसाठी. जावा चषक 2025 शेवटचा एक चेंडू. 12 धावसंख्येची गरज. जावा चषक 2025 भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा. बंधू गोटल यांचा अट्टास की या स्पर्धेला आपल्याला भेट द्यायची. त्यांचंही धन्यवाद, त्यांचंही स्वागत. चौथी रात्र या स्पर्धेची. आणि हा सामना जिंकला आहे तो बेकरे टीमनं. हार्दिक अभिनंदन, मनापासून आभार. अकोला टीमने या स्पर्धेत सहभाग घेतला. पण दामत आणि बेकरे दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं. त्या अगोदर प्लेअर ऑफ द मॅच ज्याने या षटकाला कलाटणी दिली, या मॅचचं चित्र ज्यानं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती पलटवला, 11 चेंडू फेस केले, 25 धावांची इनिंग साकारली, सोमेश्वर ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. आणि मनापासून धन्यवाद की या